नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर वाणिज्य विभाग। मी प्राध्यापिका बेल्लेकर यांचे श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा। विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती सेक्रेटरी प्रॅक्टिस या विषयाअंतर्गत प्रकरण 12वे नाव भाग बाजार, घटक आहे भाग बाजार, उपघटक आहे भाग बाजाराची कार्य। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले भाग बाजाराची वैशिष्ट्ये। आज आपण पाहणार आहोत भाग बाजाराची कार्य। मग या भाग बाजाराची कार्य खालील प्रमाणे पाहूया। मग भाग बाजाराचे पहिले कार्य सांगितले बचतीची गतिशीलता। भाग बाजाराचे सुनियोजित रीतीने नियमन व नियंत्रण केले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते। त्यामुळे लहान व मोठे गुंतवणूकदार भाग बाजाराच्या माध्यमातून प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहित होतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, भाग बाजाराचे सुनियोजित रीतीने नियमन व नियंत्रण केले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते। त्याच माध्यमातून मग भाग बाजाराच्या माध्यमातूनच प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करायला ते काय होतात, लहान मोठे गुंतवणूकदार प्रोत्साहित होतात। त्यानंतर दुसरं सांगितलंय भांडवल उभारणे। गुंतवणुकीवर चांगला परतावा व गुंतवणूक वृद्धीमुळे प्रतिभूतीमधील गुंतवणूकदार भाग बाजारामार्फत अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित व आकर्षित होतात। कंपन्यातील गुंतवणूकदारांच्या विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिभूती वितरित करून गोळा करतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणुकीवरील चांगला परतावा व भांडवल वृद्धी तसेच प्रतिभूतीमधील जे गुंतवणूकदार आहेत त्यामध्ये काय केलं जातं, भाग बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास ते प्रोत्साहित होतात, आकर्षित होतात। कंपन्यातील गुंतवणूकदारांच्या विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिभूती वितरित करून गोळा करतात। त्यानंतर तिसरं सांगितलं आहे त्यांनी प्रतिभूतीचे मूल्य निर्धारण। भाग बाजार मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार प्रतिभूतीचे मूल्य निर्धारित करण्यात मदत होते। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। भाग हा मागणी आणि पुरवठ्याच्या नियमाद्वारे प्रतिभूतीचे मूल्य निर्धारित म्हणजे ठरले जाते। त्यानंतर चौथा पॉईंट सांगितलं त्यांनी अर्थव्यवस्थेचा भारमापक। भाग बाजार हा देशाच्या आर्थिक स्थितीचे मोजमापन करणारा विश्वासहित भारमापक आहे। देश आणि अर्थव्यवस्थेतील प्रत्येक छोट्या मोठ्या बदलाचा परिणाम भागांच्या किमतीमध्ये दिसून येतो। पहा विद्यार्थी मित्र, जो भाग हा देशाच्या आर्थिक स्थितीचे मोजमापन करणारा विश्वासहित भारमापक आहे। देश आणि अर्थव्यवस्थेतील प्रत्येक छोट्या बदलांचा परिणाम भागांच्या किमतीमध्ये होत असतो। त्यानंतर पाचवं सांगितलं त्यांनी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे। भाग बाजार गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतो। भाग बाजारात फक्त सूचीबद्ध म्हणजे नोंदवलेल्या प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो। ज्या कंपन्या सूचीबद्ध केल्या जातात त्यांना भाग बाजाराचा नियम व कायद्याचे पालन करावे लागते। त्यामुळे भाग बाजारामार्फत व्यवहाराच्या सुरक्षेची हमी असते किंवा हमी मिळते। मग गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण भाग बाजारात केले जाते। मग इथे त्यांनी असं सांगितले, भाग बाजारात फक्त सूचीबद्ध प्रतिभूतींचा व्यवहार, सूचीबद्ध नोंदवलेल्या प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो। त्यामुळे भाग बाजारामार्फत व्यवहाराच्या सुरक्षिततेची हमी मिळत असते व ज्या सूचीबद्ध केलेल्या कंपन्या त्यांना भाग बाजारातील नियम व कायद्याचे पालन करावे लागते। त्यानंतर 6वा पॉईंट सांगितला तरलता। भाग बाजाराचे मुख्य कार्य म्हणजे प्रतिभूतीच्या खरेदी विक्रीसाठी तयार बाजारपेठ उपलब्ध करणे। थोडक्यात काय सांगते, प्रतिभूतीच्या खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 7वा पॉईंट सांगितलाय भांडवलाचे योग्य वाटप। नफा कमवणाऱ्या कंपनीच्या भागांच्या किमती जास्त असतात, त्यांचा व्यापार सुलभतेने सुरू असतो। अशा कंपन्या भाग बाजारातून सहजतेने नवीन भांडवल उभारू शकतात। मग काय सांगता येईल यामध्ये, ज्या नफा कमवणाऱ्या कंपन्यांच्या भागांच्या किमती जास्त असतात त्यांचा व्यापार हा कसा चालतो, सुलभतेने चालतो। अशा कंपन्या भाग बाजारातून सहजतेने नवीन भांडवल उभारू शकतात। 8वा पॉईंट सांगितलं त्यांनी आर्थिक विकासात हातभार।
भाग बाजारात विविध कंपन्यांच्या प्रतिभूतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. गुंतवणूकदार चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे भांडवल उभारणे व आर्थिक विकासाला चालना मिळते. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आर्थिक विकासात हातभार लागत असतो, प्रतिभूतीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात, गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये काय करतात, गुंतवणूक करतात. त्यामुळे भांडवल उभारणी व आर्थिक विकासाला काय मिळते, चालना मिळते. विद्यार्थी मित्रांनो, 9वा पॉईंट सांगितला त्यांनी, सट्टाबाजीला वाव. प्रतिभूतीची मागणी व पुरवठा तसेच तरलता राखण्यासाठी भाग बाजारात प्रतिभूतीच्या सट्टेबाजीला परवानगी दिली जाते. ज्यावेळेस सट्टेबाजीला परवानगी दिली जाते त्यावेळेस मागणी व पुरवठा तरलता राखण्यासाठी काय होते, मदत होत असते. त्यानंतर 10वा पॉईंट सांगितलंय, बचत आणि गुंतवणूकदारांच्या सवयींना प्रोत्साहन देणे. भाग बाजारात विविध प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करण्याची आकर्षक संधी उपलब्ध करून दिली जाते. पहा, बचत आणि गुंतवणूकदारांच्या सवयींना प्रोत्साहन दिले जाते. विविध प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करण्याची आकर्षक संधी उपलब्ध असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भाग बाजार या प्रकरणामधील भाग बाजाराचे कार्य या घटकांचा अभ्यास केला.